नमस्कार मंडळी, एक छानसा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते, तेही मकर संक्रांत हळदी कुंकू सजावटीचा। या ठिकाणी आधी प्लेट घेतली, प्लेटवर आपल्याला मधोमध वाटी ठेवून अवतीभोवती पिवळा कलर घालून घ्यायचा आणि तिथं मधोमध सेंटरला इथं केशरी कलर घातलाय। जिथं पिवळा कलर घातलाय ना तिथं आपल्याला पांढऱ्या रांगोळीचा एक एक डॉट ठेवून देते। पांढरी रांगोळी घाला किंवा साखर फुटाने घातले तरी पण चालतं। मधोमध एक फूल घालायचं, कुठलंही फूल तुम्ही त्यामध्ये घाला। प्लेटच्या अवतीभोवती गुलाबाच्या पाकळ्या घालून घ्यायची। गुलाबाच्या पाकळ्या जर नसतील तुम्ही जास्वंदीचे फुलं किंवा झेंडूचे फुलं पण ते तुम्ही वापरू शकतात। खूप सुंदर दिसते असं फुलांचं डेकोरेशन। त्याच्याच अवतीभोवती आपल्याला गव्हाची रास घालून घ्यायची, थोडा थोडा अंतरावर सर्कल तयार करून घ्यायचे। आता एक प्लेट घ्यायची, प्लेटच्याच मदतीने व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे थोडंसं आतल्या बाजूने ओढून असं हाफ चंद्र आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। असं पण हळदी कुंकवामध्ये डेकोरेशन खूप सुंदर दिसते आणि झटपट होते, काहीही वेळ लागत नाही। जरा वेगळ्या पद्धतीचं तुमच्याकडे हळदी कुंकाला जर महिलांना नक्कीच तुमचं कौतुक करू, एवढे छान डेकोरेशन इथं मी तुम्हाला शेअर केलेलं आहे। आता प्रत्येकाला आपल्याला हाफ चंद्र तयार करून घ्यायचे आणि त्याच्या खाली आपल्याला केशरी कलरचा एक एक डॉट ठेवून द्यायचा, केशरी कलर किंवा लाल कलर। तर बघू शकता मस्त झटपटवर आपला हळदी कुंकू सजावट इथं तयार झाले। तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद सगळ्यांना।